नमस्कार विद्यार्थी मित्र. 2026 मध्ये जेवढे काही स्पर्धा परीक्षांचे पेपर होणार आहेत त्या पेपरमध्ये 100% विचारले जाणारे प्रश्न असणार आहे तो कोणत्या घटकावर, तर रणजी ट्रॉफीवर. आता पहिलाच आपल्याला प्रश्न पडतो की रणजी ट्रॉफी स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आणि याच्यावर जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला क्रिकेट देणं गरजेचं आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर क्रिकेट संबंधित आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता 2026 चा विजेते कोण आहेत, काय, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत बघणार आहे. बघा, रणजी ट्रॉफीची सुरुवात कधी झाली, तर 1934 या साली रणजी ट्रॉफीची सुरुवात झालेली आहे. आणि पहिले 1934 ला जे काही सामने झालेले आहेत त्या सामन्यामध्ये कोणते दोन संघ होते, तर मद्रास आणि म्हैसूर. कोणते दोन लक्षात ठेवायचे, मद्रास आणि म्हैसूर, म्हणजे मद्रास वर्सेस म्हैसूर हे दोन संघ तिथे खेळले होते. त्यानंतर 2026 ला रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे संघ किती आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर मला 38 देणं गरजेचं आहे. मात्र जर प्रश्न असा आला मुख्य संघ किती, काय म्हणलंय, मुख्य संघ किती, तर त्या ठिकाणी 32 हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण सहभागी संघ किती, तर 38, मात्र मुख्य संघ किती, तर 32. मग कसे, तर यांचे दोन गट पाडण्यात आले होते. बघा, 38 चे दोन गट पाडण्यात आले होते. याच्यामध्ये 32 संघ हे एलिट गटातले होते की जे डायरेक्ट स्पर्धेसंबंधात खेळणार होते, आणि जे काही 6 संघ होते हे 6 संघ एलिट गटात येण्यासाठी प्रयत्न करणार होते. त्याच्यामुळे संघ म्हणजे सहभागी संघ जर विचारले तर त्याचं उत्तर 38 सांगा. मात्र मुख्य जर विचारलं, काय म्हणलंय, मुख्य संघ जर विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला 32 उत्तर सांगणं गरजेचं आहे. व एलिट गटात किती होते, तर 32 होते. आणि प्लेट गटात किती होते, काय म्हणले, प्लेट गटात किती होते, प्लेट गटात तर 6 संघ होते. तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं, एलिट आणि प्लेट हे दोन गट पाडण्यात आलेले. याच्यामध्ये प्लेट गटातले एलिट गटात पाठवले जातात. त्यानंतर बघा, स्पर्धा क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा की 2026 मध्ये जी काही रणजी ट्रॉफी झाली तिची स्पर्धेचा क्रमांक किती होता, तर 91 होता. कितवा, तर 91. कारण एखाद्या वेळेस असे विचारू शकतात, रणजी ट्रॉफी स्पर्धेची जी काही 91वी शृंखला आहे ही शृंखला खालीपैकी कोणत्या राज्याने जिंकलेली आहे, तर तिथे आपल्याला ते राज्य लक्षात ठेवावं लागणार, जम्मू काश्मीर. म्हणजे करा, या स्पर्धेचं आयोजन कोण करते, याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन असू शकते. स्पर्धेचं आयोजन कोण करते, तर स्पर्धेचं आयोजन करते बघा BCCI. कोण करते, तर ही आपल्या इथं लक्षात ठेवायचे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा BCCI यांच्या मार्फत ही स्पर्धा भरवली जाते. आता ही स्पर्धा कोणत्या कालावधीत भरवली गेली होती, तर 15 ऑक्टोबर 2025 ते 2026 या कालावधी दरम्यान ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. परत सांगतोय, स्पर्धेचा क्रमांक लक्षात ठेवा, 91व्या क्रमांकाची स्पर्धा आहे. सहभागी संघ जर विचारलं तर 38 सांगा, मात्र मुख्य संघ विचारलं तर 32 सांगायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आता ही स्पर्धा जी आहे, या स्पर्धेचा इतिहास जर बघितला तर या स्पर्धेला कोणाचं नाव देण्यात आलंय, तर रणजी ट्रॉफी म्हणतोय आपण. रणजित सिंह यांच्या नावावरून या ट्रॉफीला रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलं होतं. आणि भारतीय क्रिकेट, काय म्हणलं, भारतीय क्रिकेटचे जनक कोण आहेत, भारतीय क्रिकेटचे जनक जर विचारलं आपल्याला, तर रणजित सिंह हे भारतीय क्रिकेटचे जनक आहेत. त्यानंतर रणजी करंडक ही भारतासाठी खेळली जाणारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI द्वारे दरवर्षी, कोणत्या वर्षी म्हणतो आपण, तर दरवर्षी आयोजित केली जाणारी प्रमुख देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. देशांतर्गत होते. याच्यात किती संघ असतात, तर 38 असतात. यावर्षी मुख्य किती आणि दुय्यम किती, तर हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा या स्पर्धेची स्थापना झालेली तेव्हा तिचं नाव वेगळं होतं. ते नाव काय होतं, तर क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ द इंडिया असं तिचं नाव होतं. मात्र 1935 ला जे काय आपले रणजित सिंह आहेत यांचं नाव त्या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. आणि रणजित सिंह यांनी 1996 ते 1992 पर्यंत इंग्लंडकडून सुद्धा क्रिकेट खेळलेलं आहे. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र सुरुवातीचं नाव लक्षात ठेवा, क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया हे नाव होतं. मात्र 1935 ला रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. बघा, 2026 ची जी काही रणजी ट्रॉफी झाली, 2026
2026 ची जी काही रणजी ट्रॉफी झाली ही 91व्या क्रमांकाची होती. हे तिथे लक्षात ठेवायचे. कितव्या क्रमांकाची? तर 91व्या क्रमांकाची. आता या सामन्यामध्ये कोणाचा विजय झालेला किंवा हा 91वी जी काही रणजी ट्रॉफी होती याच्यामध्ये कोणाचा विजय झाला हे सुद्धा विचारलं जाणार आहे. मात्र अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला तर ते दोन संघ आपल्याला लक्षात ठेवायचे, जम्मू काश्मीर आणि कर्नाटकमध्ये. बरं, कोणत्या ठिकाणी सामना झाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकते. तर कर्नाटकमध्ये झालाय. हुबळी क्रिकेट ग्राउंड जे काय आहे त्या ग्राउंडवर हा सामना झालेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये विजेता संघ कोण ठरलेला आहे तर जम्मू काश्मीर हा विजेता संघ ठरलाय आणि या संघाचा कर्णधार कोण असेल तर पारस डोंगरा हा त्या संघाचा कर्णधार आहे. हे तिथे लक्षात ठेवायचे आणि उपविजेता संघ तर कर्नाटक असणार आहे. मात्र अंतिम सामना कोणत्या दोन संघात घडला किंवा खेळला गेला तर हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. अंतिम सामना जम्मू काश्मीर आणि कर्नाटकमध्ये झालेला आहे. त्यानंतर कर्नाटक संघाचा कप्तान कोण तर कर्णधार लक्षात ठेवायचं असलं तर ठेवू शकता देवदत्त पडिक्कल. लक्षात ठेवायचं देवदत्त पडिक्कल हे त्या संघाचे कर्णधार आहेत. कोणत्या? कर्नाटक. मात्र जम्मू काश्मीरचे कोण आहेत तर पारस डोंगरा आहेत. त्यानंतर कितव्या क्रमांकाचे आहे तर 91व्या क्रमांकाचे आहे. याच्यामध्ये विजयी कोण झालेले तर विजयी झालाय जम्मू काश्मीर. विजयी संघ कोणता आहे तर जम्मू काश्मीर. मात्र पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली आहे कोण? जम्मू काश्मीरनं. त्याच्यामुळे इतिहासामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की पहिल्यांदा ट्रॉफी कोणत्या देशानं जिंकली राज्यानं जिंकली आहे तर ते असणारे जम्मू काश्मीर पहिल्यांदा जिंकले. मग आता याचा कर्णधार लक्षात ठेवायचा आहे जम्मू काश्मीरचा. या 91वी जी काही शृंखला खेळल्या गेली याच्यामध्ये मालिकावीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आकिब नबी. कोणाची? आकिब नबी जम्मू काश्मीरचा खेळाडू आहे. त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि 91व्या म्हणजे मालिकेमध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या असतील तर रविचंद्र स्मरण कर्नाटककडून खेळतो तो 950 धावा करण्यात आलेल्या आहे. कोण केले? रविचंद्र स्मरण या खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्या आहे. आणि विकेट जर म्हटलं तर आकिब नबी जम्मू काश्मीरचा आहे. जवळपास 60 विकेट त्यानं घेतलेल्या आहेत. म्हणजे विकेटच्या संदर्भात जर लक्षात ठेवलं तर जम्मू काश्मीरचा आहे. आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण असेल तर रविचंद्र स्मरण आहे. कोणत्या संघाकडून खेळला येतो तर कर्नाटक संघाकडून खेळला आहे. आणि आकिब नबी हे विकेट म्हणजे बॉलर आहेत आणि त्यांनी विकेट घेतलेले आहेत. तर ते कोणत्या संघाचे तर जम्मू काश्मीरचे आहेत. हे सुद्धा तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता चेक करा आतापर्यंत जे काही रणजी ट्रॉफी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक वेळा रणजी ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता असेल तर तो ही मुंबई. आणि याच्यावर क्वेश्चन आलेला आहे किती वेळेस जिंकल्या आहेत तर 42 वेळा. किती वेळेस? आतापर्यंत 42 वेळा जिंकलेल्या आहेत. आतापर्यंतचे ज्या काही रणजी ट्रॉफी झाले त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडून केल्या असेल तर वसीम जाफर आणि वसीम जाफर यांनी केलेले आहेत. हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारे व्यक्ती कोण आहेत तर राजेंद्र गोयल. कोण? राजेंद्र गोयल. हे दोन्ही व्यक्तींचे नाव लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक मुंबई हे पण लक्षात ठेवा. किती वेळेस हा आकडा सुद्धा आपल्याला विचारलेला आहे तर 42 वेळेस जिंकलेला आहे. हे सुद्धा तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता बीसीसीआय संदर्भात आपण थोडीशी माहिती बघूयात. बीसीसीआय ची स्थापना कधी झाली तर 1928 ला झालेली. सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतंय तर मिथुन मिन्हास हे सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उपाध्यक्ष विचारू शकतात तर उपाध्यक्ष राजीव शुक्ला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष कोण आहेत तर राजीव शुक्ला आहेत. त्यानंतर बीसीसीआयचं मुख्यालय कुठं आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकते तर मुंबईमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रात आहे. आणि कुठं आहे असं जर विचारलं तर वानखेडे स्टेडियम जे काय आहे मुंबईमधलं त्या ठिकाणी बीसीसीआयचं मुख्यालय आहे. याचे सचिव लक्षात ठेवा. सचिव नाही लक्षात ठेवलं तरी चालेल मात्र ठेवायचे असल्यास ठेवू शकतात. देवदत्त सिक्रिया हे कशाचे? बीसीसीआयचे सचिव आहेत. आता बीसीसीआयचे 2 संघ पडतात. याच्यामध्ये एक पुरुष संघ आहे आणि दुसरा आहे महिला संघ. पुरुष संघाचे जर मुख्य प्रशिक्षक विचारलं तर गौतम गंभीर सांगा. आणि महिला संघाचे जर मुख्य प्रशिक्षक विचारलं तर अमोल मुजुमंदा. कोण? अमोल मुजुमंदा. हे कशाचे तर महिला संघाचे आहेत. आणि पुरुष संघाचे कोण आहेत तर गौतम गंभीर आहेत. या पद्धतीने आपल्याला 91वी जी काही रणजी ट्रॉफी झाली 91वी रणजी ट्रॉफीची जी काही शृंखला झाली त्याच्या संदर्भात माहिती लक्षात ठेवणं गरजेची आहे.
परत सांगतो, विजेता संघ कोणता असणार आहे, तर जम्मू काश्मीर असणार आहे, हे तिथं लक्षात ठेवा. पहिल्यांदा जिंकलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी क्वेश्चन असणार आहे आणि त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. 2024-25 चा रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? काय म्हणलं, रणजी ट्रॉफीचा विजेता संघ तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. म्हणजे 2024-25 ची जी काही रणजी ट्रॉफी आहे ती कोणत्या संघानं जिंकलेली आहे हे तिथं लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचा फरक काय हे करायचं आहे या ठिकाणी, तर एकूण संघ जर विचारले तर किती सांगायचे? 38 सांगायचे. किती सांगायचे? 38. मात्र जर मुख्य संघ जर विचारले तर किती सांगणार? 32 सांगायचे आहेत. हे तिथे आपल्याला लक्षात ठेवायचे. रणजी ट्रॉफी किती संघात खेळली गेली? तर 38. मात्र मुख्य संघ किती आहेत? रणजी ट्रॉफीचे मुख्य संघ किती आहेत? तर 32. या पद्धतीने आपण रणजी ट्रॉफी बद्दल माहिती बघितली. धन्यवाद मित्रांनो.